आपण पाहतोय पुण्यामधली थेट दृश्य आहे। पुण्यामधलं आंदोलन चिघळल्याचं समजतंय। आपण पाहतोय पुण्यामधली दृश्य। पुण्यामध्ये मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। दर्गा अनधिकृत आहे, त्यामुळे लवकरात लवकर त्याला पाडावा अशी मागणी सकल हिंदू समाजाकडून करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये सकल हिंदू समाजाने दर्ग्याविरोधात आंदोलन केलेले रस्त्यावर उतरून तुम्ही पाहताय यावेळेस शेकडो माणसे इकडे जमलेली आहेत आणि जोपर्यंत अनधिकृत दर्गा हटवणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा देण्यात आला आहे। यासह जर तिथे अनधिकृत दर्गा राहणार असेल तर त्याच्या शेजारीच बजरंगबलीचं सुद्धा मंदिर स्थापन करू असा थेट इशारा सकल हिंदू समाजाने दिलेला आहे। दरम्यान या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, तरीही मोर्चा काढण्यात आलेला आहे। स्थानिक आमदार सुद्धा या मोर्चाच्या समर्थनात रस्त्यावर उतरल्याचं आपण काही वेळापूर्वीच पाहिलेलं आहे। आमचे प्रतिनिधी घटनास्थळावरून आपल्याला एकूण एक अपडेट देतात। आपण पाहतोय पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, कारण की या ठिकाणी आपण एका बाजूला सकल हिंदू समाजाचं आंदोलन तर दुसऱ्या बाजूला दलित समाज दर्ग्याच्या समर्थनात उतरलेला आहे। त्यामुळे कोणत्याही पद्धतीने चुकीच्या घडामोडी किंवा आक्षेपार्ह गोष्टी इथे होऊ नये त्यासाठी आता पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज असल्याचं दिसतंय। योगेश टिळेकर, संग्राम जगताप हे दोघंही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण पाहतोय पुण्यामधली ही दृश्य। पुण्यामध्ये आंदोलन चिघळत चाललेलं आहे। दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथं तैनात करण्यात आलेला आहे। एका बाजूला दर्ग्याविरोधात सकल हिंदू आक्रमक तर दुसऱ्या बाजूला दर्ग्याच्या समर्थनात दलित संघटना सुद्धा एकवटलेल्या दिसतायत। त्यामुळे दोन्ही गटांमध्ये कोणत्याही पद्धतीने अनुचित घटना घडू नये यासाठी आता पोलीस प्रशासन स्वतः रस्त्यावर उतरलेले। पोलिसांचा मोठा फौजफाटा दंगल नियंत्रण पथक त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय पुण्यामधली सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाची दृश्य। यावेळेस अनधिकृत दर्गा उभारल्याचा आरोप सकल हिंदू समाजाकडून करण्यात आलेला आहे। दरम्यान कोणत्याही पद्धतीने अनुचित घटना घडू नये यासाठी दर्ग्याला आता पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे। दर्ग्याच्या आजूबाजूला बॅरिकेड्स लावण्यात आलेले, रस्ते सुद्धा बॅरिकेड्सने अडवण्यात आलेले आहेत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि अशा पद्धतीने मनमानी चालवून घेणार नाही, अशा पद्धतीने अतिक्रमण चालवून घेणार नाही असा थेट इशारा यावेळेस या सर्व आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे। योगेश टिळेकरांसह आमदार संग्राम जगताप हे यावेळेस रस्त्यावर उतरून या आंदोलनात सहभागी झाल्याचं दृश्य पाहायला मिळालेले। दुसऱ्या बाजूला दर्ग्याच्या समर्थनामध्ये दलित संघटना सुद्धा एकवटल्याचं दिसतंय। त्यामुळे कोणत्याही पद्धतीने अनुचित घटना घडू नये, कायदा सुव्यवस्थेला धक्का लागू नये यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा खबरदारी घेत आहे। पोलिसांकडनं मोठा फौजफाटा इथं तैनात करण्यात आलेला आहे। कालच आपण पाहिलं पुण्यातल्या यवतमध्ये तणाव निर्माण झाला होता। आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी मोठ्या प्रमाणात जाळपोळ वगैरे झालेली होती, तर दुसऱ्या बाजूला आज पुण्यामध्ये दर्ग्याविरोधात आंदोलन होत आहे आणि यावेळेस थेट इशारा यावेळेस त्यांनी दिलेला आहे। अशा पद्धतीनं अतिक्रमण खपवून घेतलं जाणार नाही, अनधिकृत दर्गे हटवा ही मोहीम यावेळेस सकल हिंदू समाजाने हाती घेतलेली आहे आणि त्यानंतरची दृश्य तुम्ही पाहताय। या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती, मात्र तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दर्गा विरोधी आंदोलन तुम्ही थेट पुण्यातलं पाहताय। या आंदोलनामध्ये योगेश टिळेकरांचा आमदार संग्राम जगताप सुद्धा सहभागी झाले। तर पुण्यामधले आंदोलन तुम्ही थेट पाहताय। पुण्यामध्ये सकल हिंदू समाजाने दर्गाविरोधी आंदोलन केलेलं आहे। दर्ग्याच्या नावाखाली फुटपाथवर अतिक्रमण केलं गेलेलं असा आरोप यावेळेस सकल हिंदू समाजाने केलेला आहे। लवकरात लवकर दर्गा हटवा, अन्यथा आणखीन तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। यासह दर्गा जर हटवला नाही तर दर्ग्याच्या शेजारी आम्ही बजरंगबलीची स्थापना करू असा इशारा सुद्धा यावेळेस देण्यात आलेला आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय यावेळेस दर्ग्याच्या समर्थनामध्ये दलित संघटना सुद्धा रस्त्यावर उतरलेल्या आहेत।
पुण्यातील मुकुंदनगर भागामधली दृश्य तुम्ही पाहताय। मुकुंदनगर भागामध्ये अनधिकृत दर्ग्याच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे। मुकुंदनगर येथील अनधिकृत हजरत दमदम शाह अली बाबाच्या दर्ग्याच्या नावानं झालेल्या फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। या आंदोलनामध्ये आपण पाहतोय आमदार योगेश टिळेकर यांच्यासह स्थानिक आमदार उपस्थित आहेत। यासह आपण पाहतोय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हजरत दमदम शाह अली दर्ग्याला पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आंदोलनाच्या आजूबाजूला सुद्धा आपण पोलिसांच्या अनेक गाड्या पाहतोय। चिघळू नये कोणत्याही घटनेची संपूर्ण परिस्थिती, त्यासाठी पोलिसांकडून सुद्धा यावेळेस आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड जोडले गेलेले आहेत। सागर, सध्याची परिस्थिती काय तिथली? आपण जर पाहिलं तर मुकुंदनगर चौकामध्ये जो दर्गा आहे त्या दर्ग्याचं अतिक्रमण काढाव्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। आता यामध्ये आमदार संग्राम जगताप, आमदार टिळेकर यांच्या आंदोलनाला परवानगी पोलिसांनी नाकारलेली होती, मात्र त्यांनी लक्ष्मीनारायण चौकातून या आंदोलनाला सुरुवात केली आणि आता ते दर्ग्याजवळ आलेले आहेत। या ठिकाणी हे दोनही आमदार जे आहेत ते या सर्व आलेल्या मोर्चेकऱ्यांना संबोधित करतील आणि या मोर्चामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात ठेवण्यात आलेला आहे। परमिशन नसताना ही आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तर या सर्व गोष्टींना विरोध म्हणून दलित संघटनांनी दुपारी आंदोलन केलेलं होतं। जातीयते निर्माण या ठिकाणी करू नये, स्थानिक लोकांचाही या सकल हिंदू आंदोलनाला विरोध होता। त्यांचं म्हणणं आहे की गेल्या अनेक वर्षापासून हा दर्गा आहे, शिवकालीन दर्गा आहे आणि त्याच्यामध्ये कुठलंही अतिक्रमण झालेलं नाहीये। त्यामुळे हे आंदोलन अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू आहे। आमच्या परिसराची बदनामी जी आहे ती सकल हिंदू समाजाच्या वतीनं केली जाते आणि कुठल्याही आमदाराला या ठिकाणी बोलवलेलं नाहीये, मात्र हे लोक येऊन या ठिकाणी बदनामी करतायत। आमच्या भावना ज्या आहेत त्या दुखावण्याचं काम नक्कीच या संपूर्ण परिस्थितीवर सागर आपली अशीच नजर असू द्या। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।